नमस्कार. माय गोटी माय ड्रीम्स मार्फत आपण जी घरगुती गणेशोत्सव स्पर्धा घेतोय त्यानिमित्त मी आज नांदगावमध्ये आहे. माझ्यासोबत आहेत गणेश दुभाषे. त्यांनी आज आपल्या घरामध्ये हा असा काश्मीरचा पूल साकारलाय. जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल साकारलाय. आपण त्यांना विचारू की हा कशा प्रकारे साकारला, घरात कोणी कोणी मदत केली, किती दिवस लागले आणि ही कल्पना कशी यांच्या डोक्यात आली. सर्वप्रथम भाऊ नमस्कार. तुमचं नाव काय? गणेश संजय दुभाषे. बरं, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? आता दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन राहतात नाही का आपल्या घरी, काहीतरी वेगळी कल्पना पाहिजे. त्यासाठी मी युट्यूब वर बघितलं, तेव्हाच मला ब्रिज हे इलेक्ट्रिक नाही का. बरोबर. पण मग दरवर्षी हे असं म्हणजे मंदिर करतं, कोणी गड किल्ले करतं, पण मग तुम्ही काश्मीरचा पूल कसं केलं? म्हणजे तुमच्या डोक्यात काय कल्पना आली? का केलं असं? काश्मीरच का असं? काहीतरी वेगळं करायचं नाही का. असं आता मंदिर हे सर्वजण करतात, प्रत्येकाचे राहतो मंदिर, काहीतरी दुसरं पण हे असं कोणीच केलं नाही गावात नाही का. सर्व हाताने साकारले का तुम्ही? हा, सर्व हाताने. याला कोणी कोणी मदत केली? वडील, भाऊ. ठीक आहे, धन्यवाद. किती दिवस लागले याला करण्यासाठी? 8 दिवस. 8 दिवस. तुम्ही बघू शकताय इतका सुंदर असा देखावा केला यांनी घरामध्ये. काश्मीरचा पूल साकारलाय. तुम्ही दरवर्षी गणपती बसवत असतात? मागच्या वर्षी डेकोरेशन होतं. तर सर्वांना विनंती आहे की आपणही अशा प्रकारे गणपतीची सेवा म्हणून अशा प्रकारचे डेकोरेशन दरवर्षी करत चला. आपला सण जपा, संस्कृती जपा, बस, यामागे काही नाही. धन्यवाद. चला तर बघूयात गणेश भाऊ यांनी साकारलेलं काश्मीरमधील जगातील सर्वात मोठा रेल्वे ब्रिज कशा पद्धतीनं केला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे चिनाब नदीवरील हा सर्वात मोठा रेल्वे पूल इथे यांनी साकारला आहे. आय लव्ह काश्मीर असं त्यामध्ये नाव देखील दिसतंय, बोर्डसुद्धा दिसतंय. सर्वात मोठ्या या पुलावर रेल्वे कशा पद्धतीने धावत असेल असा यांनी हा देखावा उभारला आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या घरच्यांचा, सर्व कुटुंबियांचा आणि मित्रमैत्रिणींचा देखील यामध्ये खूप मोठा खारीचा वाटा आहे. आपण पाहतो की सर्वजण आपल्या घरामध्ये मंदिर, किल्ले या प्रकारचे डेकोरेशन साकारत असतात. मात्र या घराण्याने आता हा चिनाब रेल्वे ब्रिज, जो सर्वात मोठा ब्रिज आहे, हा त्यांनी इथे साकारला आहे. येथे भेट दिली असता तालुक्यातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार केशव महाराज भागडे यांचं देखील येथे भजन चालू होतं. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत येथे भजन करत होते. सुंदर असं भजन येथे गायलं जात होतं. या भजनाचा काही काळ आनंद घेऊन आम्ही पुन्हा दुसऱ्या ठिकाणी डेकोरेशन बघायला तयार झालो.